परिषदेचे माजी नगराध्यक्ष तुमचे सन्माननीय मंगेशजी पाटील यांचंही आगमन, त्यांचंही स्वागत साई भक्त कलाक्रीडा मंडळाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करत आहोत. स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज, स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज, स्वागतम महाराज, सुस्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज, स्वागतम महाराज, स्वागतम महाराज. भगवान शिरडी के दाता सबसे, भगवान शिरडी के दाता सबसे महान, साई राम साई श्याम साई भगवान शिरडी के दाता सबसे महान. सर्वप्रथम व्यासपीठ पूजन आपल्या जय गुरुदेवा, जय गुरुदेव, जय जय गुरुदेवा, जय गुरुदेव, जय जय गुरुदेवा, जय गुरुदेव, जय जय गुरुदेवा, जय गुरुदेवा, जय गुरुदेव, जय 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 हॅलो हॅलो, धन्यवाद. स्वागत आहे सगळ्यांचं. बसा सर, करायची सुरुवात. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुं गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचर चमु, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तया सदा भवतु मे, भो राम मामुद्धरम्. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं श्रीराम नाम वरानने. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना,
होईल तेथे जय रामाया भुवनत्रयी तुझविणे नाही दुरातारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तातमी बालक तू तातमी बालक मनोजमं तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव भगवान कृष्ण भगवान की जय गुरुदेवा रत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की बजरंग बली कल्याण निवृत्तीनाथ महाराज की राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। सनातन धर्म की जय सब संतन की जय महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे म्हणा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जोड़ जोड़ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जुळ जुळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जोड़ जोड़ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जुळे जुळे गंगा वाहे श्री झुळ झुळ गंगा वाहे श्री जुळ जुळ गंगा वाहे श्री झुळ झुळ गंगा वाहे श्री जुळ जुळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जोड़ जोड़ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जुळे जुळे गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जोड़ जोड़ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जुळे जुळे गंगा वाहे श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 कृष्ण कृष्ण गोविंद 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 गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 कृष्ण गोविंद
गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणा हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम जगदंबा जगदंबा आई भवानी जगदंबा जगदंबा ग जगदंबा
वंदनीय व्यासपीठ, या दिव्य कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करण्याचा सत्य संकल्प ज्यांच्या पवित्र अंतःकरणात निर्माण झाला ते आपल्या सर्वांचे सुपरिचित शेखर सर, त्यांचे सर्व सहयोगी सहकारी, कोपरगावच्या माताबंधू, भाविक, पुण्यात्म्यांनो, भक्तमंडळ आणि इतर सर्व संबंधित धन्यवादास पात्र असलेले, त्याचबरोबर माझे सर्व आदरणीय गुरुबंधू, परिचित परिचित माताबंधू भगिनी, लेकी सुना आहेत, व्याही आहेत, जावई आहेत, पाहुणे आहेत, रावळे आहेत, आपल्या सर्वांच्या श्रद्धेपोटी उपस्थितीबद्दल मी आपल्या सर्वांना दंडवत करतो, नमस्कार करतो. भारताच्या दिव्य संत परंपरेचे आरवारचे महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराजांच्या 75 वर्षाच्या अमृतमयी आयुष्यामध्ये भक्तीचं, ज्ञानाचं, प्रेमाचं, विश्व कल्याणाचं अमृत वाटत वाटत ज्या क्षणी आपल्या या दिव्य अवतार प्रणालीची संपन्नता अभिव्यक्त केली, त्यावेळेस त्यांच्या दिव्य देहाच्या समाधीच्या स्थानासंबंधी गौरवपूर्ण उल्लेख बाबाजींच्या दिव्य वाणीतून 8 डिसेंबर 1989 उद्घोषित झाला की मला या देहाला कोपरगावला समाधी द्यायची आहे. आणखी कुठला पुरावा हवा आहे तुम्हाला या भूमीच्या महानतेचा? कोपरगाव जे साखरेसाठी प्रसिद्ध होतं, आता संतांसाठी प्रसिद्ध आहे. कितीतरी संत आहेत, कुणाकुणाची नावं घेऊ. ही साखर भूमी संत भूमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत साईबाबांचं आणि तळागाळातल्या कर्मचाऱ्यांपर्यंत, कष्टकऱ्यांपर्यंत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचं दिव्य कार्य, दिव्य तत्व सर्वांनी स्वीकारलंय, मान्य केले, सांभाळलंय. या पवित्र भूमीमध्ये, गोदावरीच्या पवित्र उत्तर काठावर वसलेली ही नगरी, ज्या गोदावरीचं नुसतं स्मरणही खूप काही देऊन जातं. पृथ्वीवरच्या 3.5 कोटी पवित्र तीर्थांचं सार सर्वस्व भगवान आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ त्र्यंबक राजानं आपल्या जटेत शिरोधार्य केलं. त्याच गोदावरीला गौतम ऋषींच्या माध्यमातून संतांच्या आयोजन नियोजनानं पृथ्वी तलावर आणलं गेलं आणि तोच दिव्य 3.5 कोटी तीर्थाचा सारस्भूत सर्वस्वाचा पवित्र प्रवाह गोदावरीच्या माध्यमातून कोपरगावच्याही भूमीतून प्रवाहित झाला. गोदावरीचा उत्तर काठ आहे. तुम्हाला उत्तर काठावर ठेवलंय, प्रश्न काठावर नाही ठेवलंय. प्रश्न आम्ही निर्माण करतो, प्रश्न आपण निर्माण करतो आणि त्याच्यात गुंतून राहतो. अशी ही भूमी, अशी ही भूमिका, ज्या गोदावरीच्या, ज्या गंगेच्या अतिशय पुण्यप्रद कथा आणि प्रसंग अनेक ग्रंथात, अनेक शास्त्रात, अनेक वेद उपनिषदापर्यंत उद्घोषित झाले ती पवित्र गोदावरी. ब्रह्माद्री शिखरोत्पन्ने त्रिकंटक विराजिते गौतम प्रार्थिते गंगे गोदावरी नमस्तुते. असं म्हणतात की काही हरणं अशी असतात की ज्या हरणांच्या बेंबीमध्ये मळ साचतो आणि त्याचा सुगंध सुटतो, त्याला कस्तुरी म्हणतात. हजारात एखादं हरिण असं असतं, 1000 में 1000, लाख में एक और कोटी में एक. अशा त्या हरणांना सापडवून मारून त्यांच्या बेंबीतला तो मळ कसा काढायचा या विशिष्ट समाजाला, जातीला किंवा शिकार करणाऱ्या परंपरेच्या लोकांना माहीत असतं. अशा त्या हरणाच्या बेंबीतला मळ, ज्याला कस्तुरी म्हणतात, काही लाख रुपये देऊनही ती मिळत नाही.
ती कस्तुरी आणून राजे रजवाड्यांना दिली जायची आणि ते राजे रजवाड्यांच्या राजस्त्रियांच्या अंगाला रात्री शृंगार करताना ती लावली जायची. आपल्या छातीवर आणि अंगावर लावलेली कस्तुरी रात्रभर श्रृंगारिक असेल त्या पद्धतीनं वापरून त्या राजस्त्रिया सकाळी सूर्योदयाला गंगेवर स्नानाला जायच्या आणि आंघोळ करताना गंगा स्नान करताना त्यांच्या अंगावरचा तो कस्तुरी नावाचा तो सुगंधित पदार्थ ज्याला हरणाच्या बिंबीतला मळ म्हणतो आपण, तो धुवून जायचा आणि तो गंगेत पडायचा. वर्णन असं आहे पुराणांतर्गत की ज्या हरणांच्या बिंबीतला मळ त्या गंगेत राजस्त्रियांच्या अंगाच्या स्पर्शाने जाऊन धुतला गेला, तो मळ गंगेत पडला आणि त्या पुण्यानं त्या हरणांना जिथं असतील तिथं स्वर्गाला न्यायला विमानं आली होती म्हणतात. तुम्हाला समजतंय का? खूपच शांत बसले, मला समजत नाही म्हटलं की काय तसं काही आपला काही फार परिचय नाही असं काही नाही. जर हरणाच्या बिंबीतला मळ नदीत पडला तरी त्या हरणांना जर स्वर्गात जायला विमान येत असतील तर कोपरगावकरांच्या अंडरपॅन्ट रोज त्याच गोदावरीच्या पात्रात टाळ्या वाजवायचं काय करणे धुतल्या जातात. आता मळ आहे की नाही मला माहित नाही, आत्ताशी हल्ले रोज तुमच्या अंडरपॅन्ट कुठं धुतले जातात अशी गंगेच्या पाण्यात. तर विमानं येतात की नाही मला माहित नाही, कारण आली तरी तुम्ही बसाल का नाही हेही मला माहित नाही, आणि बसले तरी तिथपर्यंत जाल की नाही माहित नाही, कारण अचानक जर निवडणूक लागली तर तिथून उड्या मारून खाली तिथपर्यंत. कुठं चालली अभिरुची? काय आहे या महिमा दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या विश्वप्रसिद्ध संजीवनी मंत्रांचं इथं पुरस्चरण झालं. नलदमयंती इथं कथा आहे. वारकरी संप्रदायात पहिल्यांदा मठाधिपती म्हणून ज्या पुण्यात्मा मातेची स्त्रीची नेमणूक झाली त्या संत बहिणाबाई, ज्यांचं माहेर होतं शिऊर आणि सासर होतं देवगाव रंगारी. वयाच्या 8व्या वर्षी लग्न झालं. त्यांचं लग्न झालं तो नवरा 42 वर्षाचा, त्याची तिसरी बायकोती होती. काय छळ काढला असेल. तुकोबरायांना शरण गेला, त्याने स्वीकारलंय आणि तुकोबरायांची कृपा झाली. त्याच बहिणाबाई ज्यांचा तो अभंग आहे, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले, त्या बहिणाबाईंनी मृत्यूपूर्वी सांगितलं होतं की मला कोपरगाव बेटात समाधी घ्यायची आहे. त्या होत्या कुठं, बेट कुठे? अरे बाहेरच्यांना माहिती इथं काय आध्यात्मिक ऊर्जा स्रोतानं भरलेली भूमी आहे. जनार्दन स्वामी महाराजांच्या सद्गुरूंनी कोपरगाव बाहेर काढलं नाव मुखातून समाधीसाठी, आणि आमच्या अंतःकरणात एक प्रकारचा वेगळा ऊर्जा स्रोत प्रकट होऊन गेला की काय पुण्य केले या कोपरगावकरांनी. महाराष्ट्रभर भजन करताना तुमचं नाव घेतात. लागले समाधी स्वामींची कोपरगाव बेटाचे, लागले समाधी स्वामींची कोपरगाव बेटाची, लागले समाधी बाबांची कोपरगाव बेटाची, लागले समाधी स्वामींची कोपरगाव बेटाची, कोपरगाव बेटाची, कोपरगाव बेटाची, काशी विश्वनाथ पासी, काशी विश्वनाथ पासी, लागली समाधी बाबांची कोपरगाव बेटाची, लागली समाधी बाबांची कोपरगाव बेटाची. अशी पुण्यभूमी, अशी संतांचं अधिष्ठान संप्राप्त केलेली पावन भूमी, त्या संतांच्या अधिष्ठान अभिभूत या भूमीत संतांचं चरित्र ऐकण्याची ज्यांना ज्यांना जिज्ञासा निर्माण झाली आहे, ही त्या संतांच्या कृपेची खूण आहे, आणखी काहीच नाही. दुसरा पुरावा मागू नका. कृपा आहे तुमच्यावर, संतांची कृपा आहे, निश्चित कृपा आहे. नाही तर शक्य का? काय आहे संत चरित्राचा महिमा, काय आहे संत स्मरणाचा महिमा, काय आहे संत संघाचा महिमा, काय आहे संतांच्या सान्निध्याचा महिमा, काय आहे संतांच्या अनुग्रहाचा महिमा. समजून घ्या. इतकं सोपं नाही ते. ब्रह्मविद्या
विद्येच्या पर्यंकावर पौडलेल्या प्रतिभेचे प्राणेश्वर माऊली ज्ञानेश्वर आपल्या भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीमध्ये लिहून गेले आहे. परब्रह्म परमात्म्याच्या अंतःकरणात प्रस्फुटित झालेल्या संत प्रेमाचा उद्घोष माऊलींनी जो लिहिलाय, कडेलोट केलाय. कडेलोट काय लिहिलं माऊलींनी? पै प्रेमळांची वार्ता जे अनुवादी ती पंडू सुता. अर्जुना, माझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या संतांचं चरित्र जे अनुवादन करतात, अनुमोदन करतात, श्रवण करतात, स्मरण करतात. अर्जुना, पै प्रेमळांची वार्ता जे अनुवादी ती पंडू सुता ते मानू परमदेवता आपुले आम्ही. त्या ऐकणाऱ्याला मी माझा देव मानील असं देव म्हणतोय. एवढा तुमचा महिमा, एवढं तुमचं महत्व, आणि तरी सर घाबरले. काल परवा भाऊ तुम्हाला शब्द दिला पण मी बेचैन झालो, मी टेन्शन मध्ये आलो. म्हणून काय झालं? लोक जमतील का नाही, लोक येतील का नाही, मग तुम्ही कशाला चिंता करताय? तुम्ही फक्त चिंतन करा. नाही जमले तर भाऊ पाटील स्टेजवर एकटा आणि चटईवर तुम्ही एकटे, लाख लोक बसले असं समजून करेल. मला गर्दी नकोय, मला दर्दी पाहिजे. दर्दी पाहिजे. हे ते पाहिजे जातीचे. एरा गबाळाचे काम नाही. घेतील कुठून? अरे तिथून घेऊन यावं लागतं ते महाराज. आणि ही उपस्थिती पाहिली आता नक्कीच त्याला शांत झोपील. आमचं काही नाही, आम्हाला सगळी सवय. लाख लोक बाबांच्या कृपेनं 3 तास तुडवले, रडवले, बडवले, हसवले, प्रबोधित केले, प्रचोदित केले, प्रोत्साहित केले. तो काही विषय नाही. सगळे हाऊस झाले. आता दात हालायला लागले. आता लोक म्हणतात आता परत या. आता कसं काय शक्य आहे? वेळ निघून गेला. तरीही हरकत नाही. खूप चांगली उपस्थिती आहे. म्हणजे वक्त्याच्या मानाने तर बरी आहे का रे बाबा? निश्चित आहे. फक्त एक करा, 8च्या ठोक्याला या. पण सुरुवात जर चुकली, काही पिक्चर असे असतात, शिटी मारतो थोडं कमी करा. काही पिक्चर असे असतात म्हणजे सुरुवातीपासून जर नाही पाहिलं, थोडे 10 मिनिटं गेले तर पुढची स्टोरी लक्षात येत नाही. हे असंच आहे. आणि अर्धवट आले ना, अर्धवट ऐकले ना, अर्धवट अर्थ काढला तर मग आणखी अर्धवटपणा होतो. 4 वर्षाचा बंटी शाळा असली की मुद्दाम उशिरा उठायचा सकाळी, आणि सुट्टी म्हटली का सगळ्यांच्या आधी. काय लहान पोरांना स्वतः काय कळत त्या मम्मीला काम करू दे ना सकाळी, रविवारी आज सुट्टी आहे. अरे झोप अजून, आज काही ट्युशन नाही. मम्मी चॉकलेट. अरे अजून माझे ब्रश व्हायचं आहे, माझे अजून सगळा रांगोळी व्हायचं आहे, अजून दुकानं उघडले नाही काकाने समोरच्या. मला चॉकलेट. तेवढा दुकानदार आला, समोरच होता, उघडलं दुकान. चॉकलेट म्हणे जा वय घे, पैसे दे. म्हणे आता मी अजून आंघोळी नाही केली, पैसे काढू कुठून? तू जा, त्याला माझं नाव सांग, चॉकलेट द्या म्हणावं 2, आणि त्याचं काय द्यायचं ते सांगा, मम्मीला सांगतो, मम्मी देऊन टाकील. बरं, दुकानदार समोरचं रोजचं माहिती आहे, बंटी गोड पोरगा, काका चॉकलेट द्या. घे बेटा, 2 चॉकलेट दिले. बंटी हुशार होते आणि मग आईला विचारलं होतं, आईने सांगितलं होतं विचारून काय द्यायचं. मग त्यांच्या काय द्यायचं काका चॉकलेटचं? अरे म्हणलं काय द्यायचं, गोड पोरगा आहे तू, काय नको, एक गोड पप्पी दे. मम्मी देणार आहे असं सांगून तो पळून गेला. तर त्याला काय माहिती आणि काय मागितलं, मम्मी त्याला वाटलं मम्मी चॉकलेटचं काय देणार, मम्मी देणार आहे. तेवढ्यात त्याचा बाप तिकडून आला मॉर्निंग वॉक करून. काय बंटी काय चाललंय? काही नाही म्हणे. काय ओरड राहिलं म्हणे? काय नाही, मम्मी देणार म्हणे. काय म्हणे? पप्पी. कोणाला? म्हणे त्या अंकलला. आता पुढे काय झालं असेल काय? असं केव्हा तरी यायचं, काहीतरी ऐकायचं, कुठेतरी निघून जायचं. नाही चालणार तिथे. ज्या कार्यक्रमाचं नियोजन आहे, ज्या कार्यक्रमाचं आपल्याला श्रवण करायचं, तिथं तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो. हा संतांचा महिमा आहे. जिथं संतांचं नाम आहे, जिथं संतांचं चरित्र आहे, जिथं संतांचं स्मरण आहे, तिथं काय असतो? तिथं काय असतो? तेथे असे देव
त्याला प्राप्त होतं. जिथं संत आहे, संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतं आणि तेथे असे देव उभा. लक्षात घ्या. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदाचं प्राकृत मराठी भाषेत सुंदर रूपांतर करताना पैठणचे नाथ महाराज लिहित आहेत. एका पारड्यात इंद्राच्या पदाचा महिमा, ब्रह्मदेवाच्या पदाचा महिमा आणि एका पारड्यात संतांच्या संगतीतला सत्संगाचा एक क्षण टाकला. वजन केलं तर इंद्रपद ब्रह्मसदन या प्राप्ते नाव भाग्य गहन परिते सत्समागमाचे निगुणी जाण कोट्यांश तुक्या कोटीवा हिस्सा नाहीये. पण हे कुणाला करंटेपणानं नाही येते. लक्षात घ्या. हे दैववादी पाहिजे, हे श्रद्धावान पाहिजे, हे सदाचारी पाहिजे, हे सात्विक पाहिजे, ईश्वराच्या अस्तित्वावर प्रगाढ विश्वास पाहिजे. मग तुम्ही म्हणाल काय केलं संतांनी, काय नाही केलं, काय नाही केलं. त्यांचा एक संकल्प जगाचा उद्धार करू शकतो. लक्षात घ्या. त्यांचं एक कार्य जगाला दिशा देऊ शकतो. कारण अधिष्ठान आहे त्यांच्या जवळ. याच कोपरगावामध्ये रयत शिक्षण संस्था आहे. या रयत शिक्षण संस्थेची कर्मवीर भाऊराव पाटलांनी अक्षरशः गावोगावी गोधड्या सुद्धा मागून आणाव्या, भीक मागून. पैसे, धान्य आणि गाय गरिबांच्या बहुजन समाजाच्या मुलांना वडाच्या झाडाखाली शिकवण्याची व्यवस्था केली. आजही रयत शिक्षण संस्थेचा सिंबॉल त्या झाडाचा आहे. बऱ्यापैकी सुरुवात झाली आणि महात्मा गांधींचा खून झाला. ब्राह्मणांनी गांधींना मारलं अशा सगळ्या प्रकारच्या प्रचार माध्यमांचा उद्घोष झाला आणि दिसेल तिथं ब्राह्मणांना त्याची शिक्षा वाचते. कुठं हत्या झाली, कोणत्या ब्राह्मणाने केली, का केली, योग्य अयोग्यानंतर ब्राह्मणाने हत्या केली, जोडले ब्राह्मण. आणि सगळ्यात मोठा प्रकोप सातारा जिल्ह्यात झाला. आणि सातारा जिल्ह्यात त्या काळातले महान नेते होते यशवंतराव चव्हाण. त्यांच्या स्नेहसूत्राचा संबंध रयत शिक्षण संस्था उभी करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांशी होता. मंत्री होते त्या काळात मुख्यमंत्री पी.जी. खेर साहेब. कोणीतरी त्यांच्या कानात सांगितलं की ब्राह्मणांवर सगळ्यात मोठा हल्ला सातारा जिल्ह्यात झाला आणि यशवंतराव चव्हाण वगैरे ही मंडळी होती आणि कर्मवीर भाऊराव पाटील त्यांचे स्नेही आहेत. आपल्याला त्यांच्यावर काहीतरी दाब टाकला पाहिजे आणि कुठल्या तरी ऑडिट ऑब्जेक्शनचं निमित्त करून महाराष्ट्र शासनाने रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद केली. डोक्याला हात लावून कर्मवीर भाऊराव पाटील रामकुंडावर बसले होते. गाडगे बाबांची धर्मशाळा वरती होती. गाडगे बाबा चालत आले. सहज पाहिलं तर कर्मवीर भाऊराव पण कर्मवीर तुम्ही आणि एवढी चिंता करत. सामान्यांना स्वतःची चिंता आहे आणि महापुरुषांना समाजाच्या कल्याणाची चिंता आहे. लक्षात घ्या. इतकं सोपं नाही ते. जगाच्या कल्याणासाठी अहोरात्र जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार. सांगू द्या मला. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा संपलं आपलं कार्य. कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे महाराज, बाबासाहेब आंबेडकर ही सगळी मंडळी मित्रत्वाच्या नात्यानं जवळ होती. कारण हे सगळे तळागाळातल्या लोकांच्या कल्याणासाठी कार्य करत होता आणि त्यांनाच महापुरुष म्हणतायत. जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, जे करंजले गांजले, जे कारंजले गांजले, जे करंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा.
काय झालं कर्म म्हणजे काय झालं? गाडगे बाबा खाली बसले, सांगितलं असं असं गांधी खुणाचा ब्राह्मणांवर प्रकोप झाला आणि त्याचे शिंतोडे माझ्यावर उडवले, माझा काही संबंध नाही. आणि आपल्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँट PG खेर साहेब मंत्र्यांचे कान भरून कोणीतरी केले आणि बंद झाली. बस जाऊ द्या, जा 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 पाटील जा, देवाचं काम देव करील, तुम्ही कशाला चिंता करता? नको नको, तब्येत सांभाळा. गाडगे बाबांनी गाडगे डोक्यात घातलं, काठी उचलली आणि मुंबई तळक मुख्यमंत्र्यांच्या केबिन मध्ये. घाबरलेच आहे गाडगे बाबा. खेर साहेबांनी निरोप केला, गाडगे बाबा खुर्चीवर उडाले ते जाऊन. बाबा 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 काय काम काढलं आणि तुम्ही कशाला एवढी त्रास घेतला? बाबा तुम्ही मला सांगायचं, मी तुमच्याकडे आलो असतो, मी तुमचं काम केलं असतं. काय काम आहे माझं तुझ्याकडे? अरे याच्याकरता मंत्री झाले का? त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी काय गरिबाचे लेकरं गोळा करावे, गोधड्या भीक मागाव्या, बाजरीची भाकरी भीक मागून आणाव्या, त्यांना खाऊ घालाव्या, त्यांना सुशिक्षित करावं. आणि तू त्याची ग्रँट बंद केली रे, गरिबाच्या पोटावर मारावं पाठीवर रे. बाबा चूक झाली, बाबा चूक झाली. खेर साहेबांनी गाडगेबाबांचे पाय धरले आणि तिथंच PA बोलवलं, दरवाजात केबिनच्या. ऑर्डर कर, मी सही करतो. आणि गाडगे बाबा नाशिकला जायच्या आत रयत शिक्षणच्या संस्थेच्या 250 शाळांची ग्रँट वायरलेसनी पोच झाली होती. संत काय करू शकतात? संत काय करू शकतात? पिढ्यान ज्यांना माळ माहित नाही, सूत्र माहित नाही, मंत्र माहित नाही, आचार माहित नाही, अशा खेड्यापाड्यात जनार्दन स्वामींनी भक्तीचा मळा उभा केला. सोपं नाही ते. अशा संतांचा महिमा तुम्हाला काही नवीन नाही, पण भानगड असे हे सगळं असूनही अजून कोपरगावकरांनो, मग तुम्हाला स्वास्थ्य का नाही? तुम्हाला तृप्ती का नाही? तुम्हाला संतोष का नाही? तुम्हाला यश का नाही? कुठे अटकलंय हे माहितीये मला. जेवढ्या गाड्या इकडे चालल्या तेवढ्या तिकडे चालल्या. फिरतो कोण? पळतो कोण? कासावीस होतो कोण? ज्यांचा संतांवर विश्वास आहे, भगवंतावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, समर्पण आहे, प्रत्यर्पण आहे, ते कशाला केविरवाणे होतील? याचा अर्थ काहीतरी चुकलंय. चुकलं काय मला माहित नाही, पण एक लक्षात घ्या, सेवा करणं वेगळी आणि भेद बुद्धी सोडून केलेली वेगळी. गजानन महाराजांचा कार्यक्रम, मग गजानन महाराजचे भक्त पाहतील. साईबाबाचा कार्यक्रम, साईबाबाचे भक्त पाहतील. जनार्दन बाबा आणि ते जनार्दन पाहतील. अरे असं आहे काही? संत वेगळे दिसत आहेत. हे लाईट किती आहेत? हिरवे, पिवळे, फोकस आहे, व्हाईट आहे, आम्ही पण करंट किती आहे? जेवढे लाईट आहे तेवढे करंट आहे का? करंट एकच आहे ना. संत कुठलाही असू द्या, त्याच्या आध्यात्मिक अधिष्ठानाचं हे वेगळं असतं का? पण आम्ही भेद केले, आम्ही मोजणी केली आणि भक्तीमध्ये भेदाच्या भिंतीनं भेगाळलेलं विक्षिप्त अंतःकरण कधी स्वास्थ्य प्राप्त करू शकत नाही. फक्त दुसऱ्याच्या चुकच काढायच्या, भेद पाडायचे. फक्त बोटाचे पेरे 3 आहेत, पण बोट एक आहे ना, बोट 5 आहे, पण हात एक आहे ना. हात 2 असले तरी शरीर एक आहे ना. शरीर अनेक आहे पण परिवार एक आहे ना. परिवार अनेक असले तरी समाज एक आहे ना. समाज अनेक असले तरी वार्ड एक आहे ना. वार्ड अनेक आहे पण नगरपालिका एक आहे ना. नगरपालिका अनेक आहे पण तालुका एक आहे ना. तालुके अनेक आहे पण जिल्हा एक आहे ना. जिल्हा अनेक आहे पण राज्य एक आहे ना. राज्य अनेक आहे पण देश एक आहे. देश अनेक आहे पण खंड आशिया एक आहे ना. खंड अनेक मग पृथ्वी एक आहे ना. अनेकत्वातून एकत्वाकडे तो परमार्थ तुझं माझं करत करत हे याचं नाही ते त्याचं नाही, आपण तिकडे नाही आपण इकडे नाही. गणपतीत नाचणारे नवदुर्गेत दिसत नाही. कुठे गेलं दुर्गाष्टमी मग? आणि नवरात्रामध्ये अगदीच देहभाव विसरून नाचणारे. छंद तुझा लागला अंबाबाई, छंद तुझा लागला. छंद तुझा लागला अंबाबाई, छंद तुझा लागला. छंद तुझा लागला अंबाबाई, छंद तुझा लागला. छंद तुझा लागला अंबाबाई,
कशाने चुरगळला रात्री बाई पालखीचा वार पडला छंद तुझा लागला अंबाबाई छंद तुझा लागला छंद तुझा लागला अंबाबाई छंद तुझा लागला नवरत्नाचा चुडाग अंबे नवरत्नाचा चुडाग नवरत्नाचा चुडाग अंबे नवरत्नाचा चुडाग कशाने तडकला रात्री बाई सोंट्यांचा डाव पडला छंद तुझा लागला हो अंबाबाई छंद तुझा लागला छंद तुझा लागला अंबाबाई छंद तुझा लागला सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावरी सावरी अंबाबाई पैठणीचा घोळ ग शंकराशी सारी पोट अंबाबाई खेळ ग शंकराशी सारी पाठ अंबाबाई खेळ ग जिंकून शंकराला अंबाबाई छंद तुझा लागला छंद तुझा लागला अंबाबाई छंद तुझा लागला छंद तुझा लागला अंबाबाई छंद तुझा लागला पाहिजे तेवढा उद्घोष भजन पूजन नवरात्रात शिवरात्रीला याच्यातलं एकही दिसत नाही मग ते भस्मधारी वेगळे हर हर महादेव शंभो आहे ना आता करावं तरी काय मला मोठी पंचायत पडली की गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर आहे संत चरित्र सांगायचे आज सोमवार त्याच्यात एकादशी मग कुठला संत घेऊ जो शंकराचा भक्त तो घेऊ का जो विठ्ठलाचा भक्त आहे तो घेऊ मला काही समजायला तयार नाही बा मगापासून त्याच्यामध्ये पुन्हा आज कपल्स डे तुला नसेल माहिती ना माहिती आहे आता दाम्पत्य जीवनाचा काहीतरी दिवस आहे आज कपल्स म्हणजे एक की दोन कप्पल म्हणजे एक की दोन हा दोन तिला अर्धांगी म्हणतात दुसरी कशी काय दोन कशी काय एकच ना मेहुण जेव घालायचं मेहुण म्हणजे एक की दोन अरे अनेकत्वातून एकत्वाकडे तो परमार्थ याच्यावर बोलतोय ना आपण मग आता एकादशीचं महत्व मानणाऱ्या संतांचं सांगू का सोमवार शंकराचे सांगू मग एकदम बाबांची कृपा चटकन विषय निघाला की असा एखादा संत पाहू जो शंकराचाही भक्त आहे आणि जो विठ्ठलाचाही भक्त संत नरहरी नरहरी संत संत नरहरी नरहरी संत नरहरी नरहरी संत नरहरी ज्यांच्या मागे पुढे उभा भगवंत ज्यांच्या मागे पुढे उभा भगवंत ज्यांच्या नरहरी नरहरी संत संत नरहरी नरहरी संत 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 नरहरी महाराजांच्या चरित्राचं थोडं दर्शन घेणार आहे. अक्षय आला का रे? सोनार समाजाची मंडळी येणार होती, आली काय? सिरियल पाहायला गेली का? असं द्या, असं नाही आहे. ते ड्रोन घेऊन ना हॅलो हो ते याच्यामध्ये कोण टाक जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव जय जय गुरुदेव जय गुरुदेव
वेळ आपला फक्त आणखी अर्धा तास शिल्लक आहे. आरती 10:30 संपवायचं आहे. तुम्ही लवकर या, माझं काही म्हणणं नाही. नाही ते गंमत होईल. चॉकलेटचं काय द्यायचं हं? बघा बाबा, नुसतं येणं वेगळं आणि त्या भावात तल्लीन होणं वेगळं. संतांना काही माणसं माहीतच नाही, संतांना काही ना माहीत आहे पण जाणत नाही, काही जाणतात पण त्या तत्वाने जगत नाही. भाव एक वेगळी चीज आहे आणि देव भावाचा आहे, गुरुदेव भावाचे आहे, बाकी काहीच नाही. नकली अवसान वेगळं आहे, नाटक वेगळं आहे. इथे पाहिजे साध्य सिद्ध व्हावा, श्रीमंत सिद्ध व्हावा की श्रीमंत असावा का श्रीमंत दिसावा. श्रीमंत दिसावा त्याला का 1000 रुपये ड्रेस घातला का दिसला. श्रीमंत दिसावा की असावा तुम्ही बोलतच नाही. काही असावा, दिसावा की असावा, दिसला नाही तर चालेल, असला नाही तर चालेल. श्रीमंत सिद्ध व्हावा, फक्त दिसावा की असावा की सिद्ध व्हावा. गीतेवर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे होतं, काय त्याला भगवद्गीतेवर अभ्यास वगैरे असे 100-200 माणसं जमायचे. महाराज सांगायचे शेवटच्या दिवशी 8 दिवस गीतेवरचं संपूर्ण प्रबोधन करता करता शेवटच्या दिवशी विचारलं की तुम्ही मग घरी रोज वाचताय का गीता. म्हणाले हो. मग सांगा 19वा अध्याय कोणी वाचला. त्यांनी हात वर करा, उभे राहा. सगळेच्या सगळे उभे राहिले. गीतेचा 19वा अध्याय वाचला. जर गीतेचे अध्याय 18 ते 19वा आणला कुठून. किती दांभिकपणा करावा. पण एक माणूस मात्र बसलेला होता, तो काही उभा राहिला नाही. महाराजांना खूप आनंद झाला, त्याच्या जवळ गेले. मला पटलं, खरंच सांगितलं तुम्ही, हे सगळे नाटक करून राहिले. 18वा अध्यायाची पुढे गीताच नाही, 19वा आणलं कुठून. तुम्ही बसले याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 18 अध्यायाची गीता रोज वाचतात, 19वा वाचला नाही याचा अर्थ नाही येतो. तुम्ही बसले, मला खूप, तो म्हणे तुम्ही काय म्हणते हेच ऐकून आलं. 100 पैकी सिद्ध व्हावा. संत नरहरी महाराजांचं चरित्र आहे. भगवान शंकराचे एकनिष्ठ पण एकांगी भक्त होते. सोनार समाजात त्यांचा जन्म झालाय. श्रावण महिन्यातल्या प्रदोष तिथीवर शके 1115 सोनार समाज हा सर्वसाधारण समाजाचा कुठे न कुठे संबंध येणारा समाज आहे. काहीच येतो काहीच येत नाही, पण सोनार हा असा आहे की सगळ्यांना होणार. आमच्याकडे म्हणे सोनार समाज हा खूप गुप्तता पाळणार आहे. पण सुनबाई पाठीमागच्या दाराने येऊन कुड्या बनवून देती, हे पुढच्या बाजूने आलेल्या सासूला कळू देत नाही. गुप्तता आहे. सोन्याचा चांदीचा कस शोधणारा म्हणजे धातूचा अन्वेषक आहे सोनार समाज. शुद्ध करण्यासाठी लागणारे केमिकल औषधं माहीत असतात, याचा अर्थ केमिस्ट आहे सोनार समाज. देव घडवणारा सोनार समाज आणि सगळ्या परिसरातल्या ज्या सुखदुःखात प्रत्यक्ष सहभागी असणारा सोनार समाज. या समाजाच्या 52 पिढ्यांचा इतिहास उदावंत कुळातल्या परिवाराचा आहे. पण तेवढा काही मानतात काही मानत नाही. पण नरहरी महाराजांच्या 8 पिढ्यांपर्यंतचं लिखाण आहे. मूळ पुरुष जे सांगितले ते सदाशिव पंत, सदाशिव शेठ उदावंत, त्यांचा मुलगा रामचंद्र शेठ उदावंत, त्यांचा मुलगा कृष्णदास शेठ उदावंत, त्यांचा मुलगा हरिप्रसाद शेठ उदावंत, त्यांचा मुलगा मुकुंद शेठ उदावंत, त्यांचा मुलगा मुरारी शेठ उदावंत, त्यांचा मुलगा अच्युत शेठ उदावंत आणि त्या अच्युत शेठ उदावंतांच्या पोटी संत नरहरी महाराजांचा जन्म आहे. 8 पिढ्या शंकराची भक्ती एकनिष्ठ. यांच्या 3ऱ्या पिढीतले मुरारी बाबा तर काशीला जाऊन बसले होते.
एवढी मोठी शिवभक्ती, एवढी मोठी शिव उपासना, एवढी मोठी शिवभक्तीचा प्रचार केला की काशीला जे घाट आहे त्यातला आजही एक घाट मुरारी सोनार घाट नावाने प्रसिद्ध आहे. मूळचा उदावंत परिवार हा पैठणचा आहे. पैठण विद्वत्तेची नगरी, पैठण समृद्ध शहर, सुसंस्कृत शहर. पैठण, त्या पैठणमध्ये राहत होते रामचंद्र पंत उदावंत, जे कलाकार होते, कलावान होते, बलवान होते आणि अतिशय कुशल कारागीर होते, विद्वान होते. शरीरयष्टीपासून खूप निरोगी होते, पराक्रमी होते, मोठमोठ्या कुस्त्या लढाई करायचा शौक होता. आणि म्हणून अशा पराक्रमी तरुणाशी त्या काळातल्या, ज्यांच्या नावानं हिंदू धर्माचं पंचांगाचं शक मोजलं जातं, जसं येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन लिहायला सुरुवात झाली, तसं शक करते म्हणून ज्यांचं नाव आहे, तर शालिवाहन शक ज्यांच्या नावाने सुरू झाला, ते पुण्यवान पुण्यश्लोक राजा शालिवाहन हा रामचंद्र उदावंत यांचा घनिष्ठ मित्र होता. मैत्री तिथंच होते जिथं समान शिले व्यसनेषु सख्यम. शील समान पाहिजे किंवा व्यसन समान पाहिजे. गंजडी गंजडीचा मित्र, दारुड्याचा मित्र, भजण्याचा मित्र, पुढारी. तुमचं जे व्यसन आहे, तुमचा जो स्वभाव आहे, तुमचा जो आचार आहे, त्याला जो कोणी जरा मॅचिंग होईल असं म्हणतो आपण, तो मित्र होतो. शालिवाहन राजा, पुण्यश्लोक राजा, त्याचा जिवलग मित्र होता रामचंद्र पंत उदावंत. आणि म्हणून आपल्या मित्राला त्यांनी त्या काळात सरदारकी दिली होती. पुढे पुढे असं झालं की पंढरपूरला दलमानी असा एक गुंड खूप माजला. दिवसा ढवळ्या जे चांगलं दिसेल ते उचलायचं, सगळं चांगलं. मी फार उद्घोष करत नाही, हे व्यासपीठ अशा चिखलाचं वर्णन करण्याचं, घाणीचं वर्णन करण्याची जागा नाहीये. उन्मत्त झाला आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी थोडंसं सैन्य देऊन शालिवाहन राजानं आपला सन्मित्र सरदार रामचंद्र पंत उदावंताला पाठवलं. त्यांनी त्याची खूप शोध घेतला, त्याच्या मुक्कामाच्या जागा, त्याच्या विश्रांतीच्या जागा, जे जे काही असतील ते त्याप्रमाणे सगळे फिल्डिंग लागली, मुस्कटदाबी केली, पकडला, बांधला, ठेचला. सामान्यांचे काम नाहीये. अशा कुळात नरहरी महाराजांचा जन्म आहे की ज्या कुळात शापादपी शरदपी एवढी ताकद आहे. त्यांचा मुलगा कृष्णदास भगवत भक्त होता, पण भगवान शंकराशिवाय दुसरा देव माहित नाही. त्यांचा मुलगा तिसऱ्या पिढीतला सदाशिव, रामचंद्र, कृष्णदास आणि हरिप्रसाद. या हरिप्रसादांना प्रत्यक्ष गहिनीनाथांचा अनुग्रह होता. त्यांचाच मुलगा मुकुंदाचा मुरारीलाही गहिनीनाथांचा अनुग्रह होता. आणि मुरारीचा मुलगा अच्युत, त्यांनाही गहिनीनाथाचा अनुग्रह होता, ज्यांच्या पोटी आपले संत नरहरी महाराजांचा जन्म आहे. कथा खूप मोठ्या आहेत. अच्युत पंत हे पंढरपूरलाच राहिले, कारण ते दरोडेखोर मारायला आले आणि ते तिथेच राहिले. भगवान विठ्ठलाच्या मंदिराच्या पलीकडे मल्लिकार्जुन भगवान शंकराचं मंदिर होतं, तिथे राहिले शिवभक्त म्हणून, आणि तिथंच व्यवसाय सुरू केला. तो अच्युतपंत उदावंतापर्यंत झाला आणि त्यांनाच बालक झाला एक, ज्याचं नाव नरहरी आहे. असं सांगतायत की नरहरींचा जन्म झाला, त्यांच्या बारशाच्या दिवशी खूप मोठा कार्यक्रम केला. आणि त्याच दिवशी महान योगी 1400 वर्षाचं वय असलेले आपल्या पुणतांब्याला, ज्यांचं काय नाव त्यांचं सगळ्यांना माहिती आहे, आपण उगाच आलो रे इथं. दत्त चांगदेव महाराजांचं पंढरपूरचं आगमन झालं. बाळाला घेऊन अच्युत पंत त्यांच्या पत्नीसह पुढे जात आहेत. नमस्कार चमत्कार झाले आणि त्यांनी ओळखलं. बाळाचं आशीर्वाद दिला, म्हणाले माझ्या मांडीवर द्या. बाळाला मांडीवर घेतला. 12 दिवसाचा बालक 1400 वर्षाच्या महान योग्यानं मांडीवर घेतलं. बाळाचे हात पाहिले, बाळाचे पाय पाहिले, बाळाचा भाल प्रदेश पाहिला. हे सगळे
आधार कार्ड कोणते कार्ड तसे कार्डासारखे कार्ड आहे तुमचं सगळं एका मिनिटात समजतं. हे त्यालाच कळेल ज्याला त्यातलं काही समजतंय. सद्गुरू जनार्दन स्वामी मौलवीजी महाराज औरंगाबादला जनेश्वर महादेव मंदिर आणि विद्यार्थ्यांसाठी गुरुकुलाचं काम चालू होतं. उन्हाळ्याचे दिवस होते. बाबाजी उघडे बंब असायचे आणि असे बसले होते. लोक कोणी पाय दाबतायत, कोणी श्रमदान करतायत, कोणी भजन करतायत, कोणी भजन करतायत, कोणी भोजन करतायत. आणि त्याच गर्दीतून एक 12, 14, 13 वर्षाचा बालक असा सुंदर असा गोड पोरगा समोर येतोय. बाबाजींचे पाय दाबत होता. म्हणाले, महाराज तुमची इच्छा असेल तर मला तुमची पाठ दाबायची आहे. बाबाजी म्हणाले, कोण रे? काय बाबा पाठ दाबतो? काय पाहिजे पाठीत तुला? काय नाही मला इच्छा आहे. म्हणून दाब बाबा. बाबाजी पण तेवढेच लहान मुलांना खूप प्रिय असायचे. बाबाजी असे वाकले, त्यानं पाठ दाबली, अशी दाबली आणि 3च मिनिटात सांगितलं, महाराज खरं सांगा तुम्हाला 1 वर्षाच्या आत खूप मोठा गुप्तधन सोन्याचा साठा सापडला होता, खरं सांगा. आणि खरी गोष्ट आहे. एका मंदिराचा जीर्णोद्धार करताना पाया खोदताना कढईच्या कढई मोहरा लागल्या होत्या. मला माहित आहे, पण मी तुम्हाला तो पत्ता देणार नाही. तिथं दत्ता पहिल्या गाडीने उद्या तिथे. अरे कोणाचं लेकरू, कोणाचं पोरं? बापरे काय खरं सांगतो बाबा. इकडे इकडे बाबा त्याला असं पकडलं, ते मुको घे ते कोणाचा मुलगा मग त्याचा बाप असा लांब होता. तो जवळ आला, म्हणाला की आम्ही गुलबर्ग्याचे ज्योतिषी आहोत, माझा मुलगा आहे आणि तुमच्या पाठीवरती चिन्ह पाहून त्यांनी सांगितले, महाराज तुम्ही सामान्य नाही, मला तुमचा हात पाहू द्या, तुमचे पाय पाहू द्या. बाबाजी कधी दाखवत नव्हते, कारण मोठी माणसांना कोणच सर्टिफिकेट घ्यायचं आहे. पण आणि म्हणतात पण हात दाखवून अवलक्षण असं करू नये. पण बाबाजी म्हणाले, तुम्ही एवढा लांबून आले आणि एवढं गोड पोरगा असेल तर बघा. आणि त्याने हात पाहिले बाबाजींचे. सांगू द्या बाप ढसढसा रडायला लागला तो गुलबर्ग्याचा ज्योतिषी की पिढ्या आम्ही फक्त मौखिक शिक्षण आहे, आमचे ग्रंथ नाही आहेत आणि त्या हस्तरेषावरून आम्ही अभ्यास करून सांगतो. आजपर्यंत फक्त ऐकत होतो की अशा रेषा असू शकतात, पण नक्की समोर पाहिल्या माझं जीवन धन्य झालं. महाराज तुमच्या 2 हातावर 11 त्रिशूळ आहे, हा शिवावतार असल्याशिवाय शक्यच नाही. बाबाजी तुमच्या करंगल्या आणि अनामिकेच्या मध्ये धर्मध्वज आहे, धर्म कार्य करणारा अवतार पुरुष असल्याशिवाय शक्य नाही. बाबाजी तुमच्या अंगठ्यावर सूर्य आहे, जगाला ज्ञान प्रकाश देण्यासाठी तुमचा अवतार आहे. बाबाजी तुमच्या हातावर जव आहे, जाल तिथं खडकावरही धान्याच्या थप्प्या जगाच्या कल्याणासाठी लावणारे तुम्ही संत आहात. एकापेक्षा एक आणि पाय पाहिल्यावर तर तो बेशुद्ध पडायची पाळी आली. ऊर्ध्वरेषा बाबाजींच्या पायावर, अंतर्ज्ञानाची ऊर्ध्वरेषा. आम्ही फक्त ऐकून होतो. महाराज आज तुमच्या पायावर पाहिली, मी धन्य झालो.